अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. फक्त बघा 10 मार्च रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस. कारण उद्या आहे माघ अमावस्या, जिला आपण दर्श अमावस्या असे देखील म्हणतो. बघा, सर्व पितृ अमावस्या असेल, श्रावणी अमावस्या असेल, या काही अमावस्या जितक्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच माघ अमावस्या जी आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आणि विशेष मानली जाते. अमावस्येचा जो दिवस आहे तो दानासाठी, स्नानासाठी, ब्राह्मण भोजनासाठी, तुळशी मातेच्या सेवांसाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी, एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. उद्याच्या दिवशी या एका झाडाचं फूल तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आणि हे फूल तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये स्थापन करायचं आहे. जर हे फूल तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही आणलं तर लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये त्या क्षणात माता लक्ष्मीची कृपा होईल. घरामध्ये असलेलं दारिद्र्य घराच्या बाहेर निघून जाईल. घरात कितीही मोठी संकट आलेली असेल, घरामध्ये कितीही कुठली बाधा वास करत असेल, कितीही नकारात्मकता असेल, सगळ्या नकारात्मक शक्तींचा, नजरबाधा, जादूटोणा, वाईट शक्ती, बाधा, इडापिडा, संकट, ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल आणि घरामध्ये बरकत येईल. खरं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमावस्येचा दिवस हा खूप वाईट असतो. अमावस्या आली की काहीच करायचं नाही, कारण तो दिवस अशुभ मानला जातो. मात्र लक्षात ठेवा, अमावस्येचा दिवस हा अत्यंत शुभ असतो, जो माता लक्ष्मीला प्रसन्न करणार असतो. अमावस्या आणि पौर्णिमा या दोनही तिथी माता लक्ष्मीसाठी समर्पित आहेत. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही जे उपाय कराल ना, ते खरं तर सगळेच उपाय लाखात एक असतात. दिवाळीचं जे लक्ष्मी पूजन असतं तेही अमावस्येच्याच दिवशी असतं आणि आपण कितीतरी आवडीने मनापासून या दिवशी माता लक्ष्मीची आराधना, पूजा पाठ, व्रत, वैकल्य करत असतो. लक्षात ठेवा, तुमच्याही मनात जर हा गैरसमज असेल की अमावस्या ही खूप वाईट तिथी, तर ती चुकीची आहे. अमावस्या ही अत्यंत शुभ तिथी आहे, जी आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, आपल्या जीवनामधील दारिद्र्य संपवण्यासाठी, लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये होण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बघा, आता उद्याच्या दिवशी काय काय करायचं अगदी थोडक्यात सांगते आणि त्यानंतर उद्याचा मेन जो काही उपाय आहे तो तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे. अमावस्येच्या दिवशी अभ्यंग स्नानाचं महत्त्व हे विशेष महत्त्व आहे. आता बरेच लोक जे आहेत ते धार्मिक स्थळी जातील, तिथे जाऊन त्या स्नानाचं पुण्य मिळवतील. प्रत्येकाच्या आजूबाजूला ही स्थळं असतात असं नाही. त्यामुळे आपण घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू घालायच्या आहेत आणि त्या वस्तू घालून आपण जर स्नान केलं तरीही आपल्याला धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं पुण्य लाभणार आहे तेच पुण्य लाभेल. काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर जे स्नानाचं अंघोळीचं पाणी काढाल त्याच्यामध्ये चिमूटभर तुळशीची माती घालायची आहे, थोडंसं खडे मीठ घालायचं आहे, यामध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. शरीर पूर्ण पवित्र होईल. कुठलीही बाधा जडलेली असेल, काही आजारपण झालेले असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी ब्राह्मण भोजन करायचं आहे. एकतरी ब्राह्मणाला बोलवा आणि त्याला भोजन द्या. काहीतरी गोडाचं करा आणि त्यांना तुम्ही ते दान करा. अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर जे गरीब लोक असतात, गरीब व्यक्ती असतात, अशा 5 गरीब व्यक्तींना, कमीत कमी एक तरी गरीब व्यक्तींना जर उद्याच्या दिवशी तुम्ही अन्नदान केलं तर त्याचंही महत्त्व हे खूप मोठं आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला जी फरशी आपण पुसणार आहोत म्हणजे जी लादी, त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला तुमची जी लादी फरशी आहे ती पुसायची आहे. असं केल्याने घरामध्ये कुठली वाईट बाधा वास करत असेल किंवा तुमच्या घरात खूप दारिद्र्य असेल तर त्यांचा नाश होईल. घरामध्ये कुठल्याही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा जुन्या पडलेल्या अशा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, मोटार असेल, छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तू असतील तर त्या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायच्यात. बघा, या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणतात. या वस्तू आपल्या घरामध्ये बाधा, इडापिडा, संकट जे काही आहे ते जास्त वाढवतात. त्यामुळे जर अशा काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर त्या उद्याच्या अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर काढा. जेव्हा या गोष्टी
घराच्या बाहेर जातील, म्हणजे या वस्तूंसोबत असलेली नकारात्मकता व लक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, तेव्हा घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर उद्याच्या दिवशी न चुकता उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. कारण अमावस्या तिथी ही लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे. माता लक्ष्मीचं जर आगमन आपल्या घरामध्ये व्हावं, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी असं वाटत असेल, तर आवर्जून घराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ठीक आहे, हे सगळं काही आवर्जून करायचं आहे. आता उद्याचा विशेष उपाय, आपल्याला उद्याच्या दिवशी कुठल्याही नर्सरीमध्ये जा, खेड्यात राहत असेल तर आजूबाजूला शेतांमध्ये कुठेतरी शोधा, पण तुम्हाला उद्याच्या दिवशी पांढऱ्या रुईचं जे फूल असतं ते उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायचं असतं. पांढरी रुई ज्याच्यावरती दैवी शक्तीचा वास असतो, आणि अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही या रुईच्या फुलाचा काही उपाय केला तर आयुष्यात लाखो पटीने आपल्याला त्याचा लाभ होतो. पांढऱ्या रुईचं फूल 1, 2, 4 जेवढी भेटतील तेवढी तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत. एका प्लेटमध्ये ती फुलं ठेवायची आहेत. त्याच्यासोबत एक अख्खं लिंबू घ्यायचं, व्यवस्थित कुठे स्क्रॅच न गेलेलं, तुटलेलं, खूप जास्त पिकलेलं असं लिंबू नाही, थोडं हिरवं, थोडंसं पिवळं असं व्यवस्थित असणारं एक लिंबू घ्यायचं आहे, आणि ही पांढऱ्या रुईची फुलं. ह्या दोनही गोष्टी तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. याच्यावरती थोडंसं तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे, थोडंसं दूध शिंपडायचं आहे. ठीक आहे, हे शिंपडून झालं की त्यानंतर दुसरी एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ घालायचे, आणि या तांदळाच्या वरती ही पांढऱ्या रुईची फुलं ठेवायची, याच्यावरती एक लिंबू ठेवायचं. या दोनही गोष्टींवरती, लिंबावरती आणि पांढऱ्या रुईच्या फुलावरती थोडं हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षदा वरून अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची आहे, 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, 7 लवंगा घ्यायच्या आहेत, कापरासोबत या लवंगा चाळायच्या आहेत. याचा धूर करून तुम्हाला हा धूर संपूर्ण त्या फुलाला आणि त्या लिंबाला अर्पण करायचा आहे. अर्पण करत असताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल. ठीक आहे, हे करून झालं की त्यानंतर दिवा तुम्हाला त्या एक दिवा घ्यायचा आहे, आणि तो दिवा तुम्हाला त्या फुलाला आणि त्या लिंबाला ओवाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, स्वच्छ सुंदर असणारं एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, आणि त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ही पांढऱ्या रुईची फुलं ठेवायची, आणि त्याच्यासोबत हे लिंबू देखील ठेवायचं. त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची, आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची. आता काय करायचं, तर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घराच्या आतील जे 4 कोपरे असतात, या 4 कोपऱ्यांना तुम्हाला स्पर्श करायचे आहे. घराच्या आतील 4 दिशा, आपल्या ज्या 4 भिंती असतात त्यांना तुम्हाला ती स्पर्श करायची आहे. त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला देवघरामध्येच ठेवून द्यायची आहे. हा जर उपाय तुम्ही सकाळी केला असेल, म्हणजे सकाळी जर 7, 8, 9च्या आतमध्ये जर केलेला असेल, दिवसभर ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायची आहे. जेव्हा सायंकाळी म्हणजे 6:30 ते 7:30चा टायमिंग असो, वेळ असो, ज्याला आपण सांज वेळ किंवा लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, तर या वेळामध्ये ही पोटली आपल्याला तिथून उचलायची आहे, तिथून बाजूला काढायची आहे, आणि आपला जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूत, समजा हा मेन दरवाजा आहे, हा बाहेरचा भाग आहे आणि हा आतला भाग आहे, त्या आतल्या बाजूला मध्यभागी किंवा उजव्या साईडला तुम्हाला ही जी लिंबू आणि पांढऱ्या रुईची जी पोटली आहे ती तुम्हाला तिथे लावून द्यायची, बरोबर 6:30 ते 7:30च्याच दरम्यान. बघा, ही पोटली तुमच्या प्रवेशद्वाराला लावल्यानंतर, म्हणजे मुख्य दरवाजाला लावल्यानंतर तुम्हाला असंख्य पटीने याचा अनुभव येईल. घरामध्ये कितीही क्लेश कलह होत होते ते कुठेतरी थांबले जातील. घरामध्ये जी सतत नकारात्मकता, निगेटिव्हिटी, सगळा ओरा जो निगेटिव्ह झाला होता तो पूर्णपणे पॉझिटिव्ह होईल. घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने, चांगल्या मताने, चांगल्या विचाराने येतो. असं नाही, बऱ्याच वेळा आपलं चांगलं झालेलं काही लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना बघवत नाही, खूप वाईट विचार घेऊन आपलं काहीतरी वाईट व्हावं म्हणून ते आपल्या घरामध्ये येतात. जोपर्यंत ही पोटली तुमच्या घराला टांगलेली आहे, कुणीही काहीही विचार घरामध्ये येऊ, कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू, काहीही परिणाम होणार नाही. ही पोटली सतत तुमचं आणि तुमच्या घराचं संरक्षण करत राहील. ही पोटली फक्त पोटली नाही तर ती एक संरक्षण कवच असेल. बघा, पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो, आणि अमावस्येच्या दिवशी याचं तुम्ही म्हणजे या झाडाचा उपाय केल्याने साक्षात त्यातून दैवी शक्ती, दिव्य शक्ती बाहेर पडत असते. जेव्हा अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे फूल आणाल, त्यासोबत लिंबू घ्याल. लिंबू हे नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, नजरबाधा ह्या सर्व गोष्टींचा अंत करण्यासाठी, किंवा कुठलीही नकारात्मक शक्ती क्षणात शोषण्यासाठी लिंबू हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते, जे नजरबाधेसाठी आणि उतारासाठी ही विशेष महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अमावस्येच्या दिवशी लिंबू ठेवाल आणि ते
पांढऱ्या रुईचं फुल ठेवाल, ते अभिमंत्रित कराल. जेव्हा अभिमंत्रित करून ते तुम्ही पोटली स्वरूप तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घराची जर कोणी बांध घातलेली असेल तर ती खुली होईल. घराला कुणाची नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून मुक्तता होईल. संपूर्ण 1 महिनाभर ही पोटली अशीच ठेवायची. पुढच्या अमावस्येच्या दिवशी कापडासकट ती काढायची आणि वाहत्या पानात किंवा निर्माल्यात ती टाकून द्यायची. पुन्हा नव्याने लिंबू घ्यायचं, पुन्हा नव्याने पांढऱ्या रुईची फुलं घ्यायची आणि सांगितल्या पद्धतीने सेम याच पद्धतीने हा उपाय पुन्हा पुढच्या अमावस्येला करून ती पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगून द्यायची. अत्यंत साधा, सोपा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. कुणीही उद्याच्या दिवशी ही सेवा चुकवू नका. या उपायाने तुमच्या घरामध्ये असलेल्या अवलक्ष्मीचा नाश होईल. घरामध्ये माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील. चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ येत राहील आणि आलेला पैसा हा नेहमी टिकून राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांनी उद्या हा उपाय वर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.